नमस्कार मंडळी. तर आज आपण फराळी चिवडा बनवणार आहोत. मार्केट सारखा फराळी चिवडा आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता गरम तेलामध्ये नारळाचा साबुदाणा टाकू आणि याला छान फुलेपर्यंत असं तळून घेऊ. नारळाचा साबुदाणा हा छान फुललेला आहे. आता आपण याला काढून घेऊ. आता या गरम तेलामध्ये आलूचा किस टाकू आणि याला फुलेपर्यंत तळून घेऊ. आलूचा किस हा छान तळल्या गेलेला आहे. आता आपण याला काढून घेऊ. नंतर शेंगदाणे टाकू, याला पण तळून घेऊ. शेंगदाणे पण छान तळून झालेले आहेत. आता याला काढून घेऊ. नंतर यामध्ये बदाम टाकू, बदामाला पण छान तळून घेऊ. बदाम तळून झालेले आहे. नंतर यामध्ये काजू टाकू, काजू गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. नंतर हिरवी मिरची टाकू, हिरवी मिरचीला पण छान तळून घेऊ आणि कढीपत्त्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं. आता एका भांड्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊ. नायलॉनचा साबुदाणा टाकू, नंतर आलू किस, नंतर शेंगदाणे, काजू, बदाम, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि काळं मीठ, नंतर साधं मीठ, साखर पिठी हे सर्व मिक्स करून घेऊ. उपवासाचा फराळी चिवडा हा तयार झालेला आहे. अशाच घरगुती आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी सविताज किचन मराठीला सबस्क्राईब करा.